सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर ते कापूसखेड मार्गावर बिबट्याने पाळीव कुत्र्यांवर केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत आहे। बिबट्याने एकाच रात्रीत 3 कुत्र्यांचा फडशा पाडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळते। वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते। बिबट्याचे हल्ले मानवी वस्तीजवळ होत असल्याने लहान मुलं आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाय। गुरुवारी रात्री 9:15च्या दरम्यान आम्ही शेकोटी विझवून घरात गेलो। तोपर्यंत 9:30च्या दरम्यान 9:35च्या दरम्यान बरोबर बिबट्या आला। सरळ त्यानं कुत्र्यावरती अटॅक केला। कुत्र्यासह त्यानं कॉट सकट ओढून नेली। म्हणून आम्ही आवाज झाला म्हणून बाहेर आलो बघतोय तर तोपर्यंत तो पुढे गेला। तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यात आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले। कोपरगाव तालुक्यातल्या पडेगाव शिवारात हा बिबट्या सापडलाय। वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकलेला। अहिल्यानगरमध्ये बिबट्यानं जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून विशेष मोहीम राबवली जाते। पडेगाव शिवारात उच्छाद मांडणारा बिबट्या अखेर जेरबंद झाला। मात्र या परिसरात आणखी बिबटे असण्याची शक्यता आहे। तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। मी हातान धरून टाकलं त्याच्यात बरं का, हातान धरून टाकलं मी त्याच्यात पावर जात नसतो काय ना रे माझी। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याची दहशत आहे। जुन्नर तालुक्यातल्या बल्लाळवाडी इथे एकनाथ डोंगरे या शेतकऱ्याच्या घराजवळ बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण गायींच्या गोठ्यात बांधलेल्या पाळीव कुत्र्याने भुंकून बिबट्याला पळवून लावले। या प्रकरणामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।